अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचं लोकार्पण पार पडलं, तर महाराष्ट्रामध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बाबरीवरून जुंपली आहे. बाबरीचा ढाचा पडला त्यावेळी मी त्याच ठिकाणी होतो, मात्र ठाकरे गट तिथे कुठेही नव्हता असं फडणवीस म्हणालेले आहेत. पाहूयात. क्योंकि मोदी जो गारंटी देता है उसे पूरा करने के लिए दिन रात एक कर देता है. राम मंदिराच्या उद्घाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामभक्तांसाठी 2 महत्त्वाच्या सुविधांचं लोकार्पण झालं. अयोध्या धाम स्टेशन आणि अयोध्येतल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं. अयोध्येतून देशभरातल्या 6 वंदे भारत एक्सप्रेस आणि 2 अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. अयोध्येत तब्बल 15,700 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालंय. 22 जानेवारीला भव्य राम मंदिराचं उद्घाटनही भव्य दिव्य आहे. रामलल्लांसह 4 कोटी गरिबांना पक्क घर दिल्याचं मोदी म्हणाले. एक समय था जब यही अयोध्या में रामलला टेंट में विराजमान, आज पक्का घर सिर्फ रामलला को ही नहीं बल्कि पक्का घर देश के 4 करोड़ गरीबों को भी मिला है. तसंच मोदींनी अयोध्येतली गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी रामभक्तांना 22 जानेवारी ऐवजी 23 जानेवारी पासून दर्शनासाठी येण्याचं आवाहन केलं. मेरा आग्रह है कि 22 जनवरी को एक बार विधि पूर्वक कार्यक्रम हो जाने के बाद 23 तारीख के बाद अपनी सुविधा के अनुसार वो अयोध्या आए. अयोध्या आने का मन 22 तारीख को न बनाए. मैं 140 करोड़ देशवासियों को हाथ जोड़ करके प्रार्थना कर रहा हूं कि आप 22 जनवरी को जब अयोध्या में प्रभु राम विराजमान हो, अपने घरों में भी श्री राम ज्योति जलाएं, दीपावली मनाएं. 22 जनवरी की शाम पूरे हिंदुस्तान में जगमग जगमग होनी चाहिए. अयोध्याधाम स्टेशन आणि विमानतळाच्या उद्घाटनाआधी अयोध्येत पंतप्रधान मोदींचा रोड शोही झाला. या चौकात मोदींच्या स्वागताची गर्दी होती. यावेळी अयोध्येत मोदी गॅरंटीचे पोस्टरही झळकले, ज्यावरून मोदींनी भाषणातही आपल्या गॅरंटीचा उल्लेख केला. आजकल कुछ लोग मुझसे पूछते हैं कि मोदी की गारंटी में इतनी ताकत क्यों है. मोदी की गारंटी में इतनी ताकत इसलिए है क्योंकि मोदी जो कहता है वो करने के लिए जीवन खपा देता है. मोदी की गारंटी पर आज देश को इसलिए भरोसा है क्योंकि मोदी जो गारंटी देता है उसे पूरा करने के लिए दिन रात एक कर देता है. इकडे महाराष्ट्रातही राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या ढाच्यावरून फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले. बाबरीचा ढाचा पडताना मी तिथेच होतो आणि बदायूच्या जेलमध्ये 18 दिवस होतो. ठाकरे गट कुठे होता असा सवाल फडणवीसांनी केला. त्यावरून वजनानेच ढाचा खाली आला असेल असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला. मी एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो. मी 20व्या वर्षी 21व्या वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो. सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो. ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो.
त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे, 500 वर्ष संघर्ष चाललाय. कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदित आहे. ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी. लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा. बाबरीच्या ढाच्यावरून अशी शाब्दिक चकमक पहिल्यांदाच झालेली नाही. याआधी जाहीर सभांमधूनही ठाकरे आणि फडणवीसांमध्ये शाब्दिक वार झालाय. हा देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी तो ढाचा पाडण्याकरता होता. तुम्ही जर का देवेंद्र तिकडे खरंच गेला होतात ना, तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती. 18 दिवस बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसने घालवले. मग तेव्हा बोंबलला का नाही? भोंगा तेव्हा होता ना, तो भोंगा वाजवला का नव्हता की मी होतो मी होतो मी होतो. काही दिवसांआधी राम मंदिराच्या निमंत्रणावरूनच ठाकरे गट आणि भाजपमध्ये जुंपली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना निमंत्रण दिल्याच्या बातम्याही आल्या, पण अद्याप निमंत्रण मिळालेलं नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. अयोध्येहून संदीप राजगोळकर आणि आनंद पांडेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.